नमस्कार, आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। हडपसरमध्ये भोसले गार्डन उड्डाणपूल सुरक्षित, सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश। भोसले गार्डन उड्डाणपुलावर कठडा स्पष्ट दिसत नसल्यामुळे वारंवार अपघात घडत होते। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार धीरज महांगरे यांनी 8 एप्रिल पासून सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून उड्डाणपुलावर प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत। या संदर्भात संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती। तसेच पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली होती। सुरुवातीला प्रकल्प विभागामार्फत उड्डाणपुलावर रिफ्लेक्टर बोर्ड बसवण्यात आले, मात्र काही दिवसातच ते चोरीला गेल्याने समस्या कायम राहिली। त्यानंतरही महागडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवत प्रशासनाशी संपर्क ठेवला। अखेरीस हडपसर क्षेत्रीय विभाग कार्यालयातील विद्युत विभागाचे अधिकारी गिरीश धाबेवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढाकार घेतला। त्यांच्या सहकार्याने उड्डाणपुलावर अतिरिक्त स्ट्रीट लाईट उभारण्यात आले, तसेच कठड्यावर विशेष पोल बसवून त्यावर येलो रेड ब्लिंकिंग लाईट बसवण्यात आली। या नव्या उपाययोजनांमुळे उड्डाणपुलावरील कठडा आता स्पष्टपणे दिसू लागला असून अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे। स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले आहे। दरम्यान 8 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत सातत्यपूर्ण प्रयत्न, तक्रारी, बातम्या आणि नियमित फॉलोअप यांच्या जोरावर ही महत्त्वाची कामगिरी साध्य झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। पाहूयात आमचे प्रतिनिधी धीरज महांगरे काय म्हणतात। 8 एप्रिल 2025 पासून आपण या उड्डाणपुलाचा कठडा दिसत नसल्यामुळे जे अपघात होत आहेत त्याबद्दलची तक्रार PMC मध्ये करत होतो। सातत्याने तक्रार केल्यानंतर आणि फॉलोअप घेतल्यानंतर प्रकल्प विभागाकडनं काही प्रयत्न करण्यात आले। त्यातील त्यांनी रिफ्लेक्टर बोर्ड लावले आणि स्प्रिंग स्टिक्स लावल्या, पण त्यांनीही काही फरक पडला नाही। अपघात हे होतच होते, कारण का मधल्या काळात कुणीतरी ते रिफ्लेक्टर बोल्ट काढून घेऊन गेलं। आपण वारंवार विनंती करत होतो की इथं ब्लिंकिंग लाईट लावा, येलो ब्लिंकिंग लाईट लावा, रेड ब्लिंकिंग लाईट लावा, जेणेकरून वाहन चालक अलर्ट होईल की इथं काहीतरी आहे, त्याचा वेग कमी होईल आणि जे कठड्यावर जाऊन ज्या गाड्या धडकता येते त्या धडकणार नाही आणि अपघात टळेल। याचाच या पाठपुराव्याचा असा उपयोग झाला की हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील एक चांगले अधिकारी आपल्याला भेटले। त्यांचं नाव आहे गिरीश धाबेवार सर। त्यांच्या विशेष सहकार्यातून त्यांनी आपल्याला इथं हा एक मोठा पोल लावून दिला की ज्याच्यामुळे इथली प्रकाश व्यवस्था जास्त वाढली। इथं जो अंधार पडत होता तो नष्ट झाला आणि त्याचबरोबर इथं हा जो काही पोल लावला आहे त्याच्यावर त्यांनी 2 येलो आणि रेड ब्लिंकिंग लाईट लावून दिले। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध न्यायासाठी उभं राहणं हाच आमचा उद्देश शुद्ध। कामगारांचा हक्क, श्रमाला सन्मान, शोषणाविरुद्ध उभा निर्भीड रणसंग्राम। शिवसंविधानाची शिकवण अंगीकार, न्याय समता बंधुता हाच आमचा विचार। आपले मानवाधिकार